नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक सिंपल स्ट्रॅटेजी। ह्याच्यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत 3 प्रकारचे इंडिकेटर्स। पण आपण जर इथं बघितलं तर ट्रेडिंगवरती आपल्याला 3 इंडिकेटरचा आपल्याला म्हणजे हे मिळणार नाही तेवढं। त्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल पेड व्हर्जन घ्यावं लागेल। मग तर बरेच जणांना पेड व्हर्जन घेणं जमत नाही, तर मी तुम्हाला त्याचाच एक उपाय सांगणार आहे। तर 3 इंडिकेटर कसं वापरायचं, एक तर तुमच्याकडे जीरोधा किंवा आप स्टॉक वगैरे बाकीचे दुसरे कुठले ॲप्लिकेशन असेल ज्याच्यामधून तुम्ही चार्ट बघत असेल, तर त्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा पण जास्त तुम्ही इंडिकेटर वापरू शकताय। पण ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला फक्त 2च फ्रीमध्ये वापरता येतात। तिसरा घ्यायचं म्हणजे तुम्हाला पेड व्हर्जन घ्यावं लागेल। ओके, पण ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता एक सिंपल सांगायचं म्हटलं तर काय, तुम्हाला 2 EMA वापरायचे आहेत। 2 EMA म्हणजे काय, EMAचे 2 इंडिकेटर वापरायचे आहेत आणि त्यामध्ये वापरायचं आहे आपल्याला CCI हे एक इंडिकेटर। असं टोटल 3 इंडिकेटर होत आहे, पण आपल्याला आता 3 बसत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सिंपल इंडिकेटरमध्ये जायचं आहे। इंडिकेटरमध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे, इथं बघू शकता तुम्ही ड्युअल EMA। म्हणजे हे ड्युअल EMA म्हणजे काय, हे 2 इंडिकेटर 2 EMAचं काम करते। तर आपल्याला हे घ्यायचं आहे ड्युअल EMA आणि त्यानंतर आपल्याला अजून एक घ्यायचं आहे CCI, जे की इथं बघू शकता तुम्ही। तर CCI इथं आहे। CCI म्हणजे काय, कम्युनिटी चॅनल मार्क इंडेक्स। ओके, तर तुम्हाला टाईप करून दाखवतो या ठिकाणी इथं ड्युअल EMA हे तर आलं। हे ड्युअल EMA एकदम वरतीच आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं CCI, तर CCI म्हणजे कम्युनिटी चॅनल इंडेक्स। तर हे 2 इंडिकेटर आपल्याला वापरायचं आहे। तर ड्युअल इंडिकेटरमध्ये आपल्याला जायचं आहे सेटिंगमध्ये। सर्वात आधी सेटिंगमध्ये इनपुटमध्ये यायचं आहे, 1 ठेवायचं आहे EMAचं सेटिंग, फास्ट लेन जे आहे ते 9 ठेवायचं आहे आणि त्याच्या खालीच आपण दुसरं जर बघू शकतो तर स्लो EMA लेंथ आपल्याला 50 ठेवायचं आहे। स्टाईलमध्ये यायचं आहे, वरचे फास्ट EMA तिन्हीला मी ब्लॅक कलर ठेवलेला आहे आणि खालचं जे स्लो EMA आहे तिन्हीला मी निळा कलर ठेवलेला आहे। बस एवढंच इंडिकेटरचं सेटिंग आहे। तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती डबल इंडिकेटर EMAचे 2 इंडिकेटर वापरत असेल तर आपल्याला लेंथमध्ये एकामध्ये 9 ठेवायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला सिंपल 55 ठेवायचं आहे। हे कसं ड्युअल इंडिकेटर असल्यामुळे दोन्ही एकातच मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ज्यांना आपण ट्रेडिंग व्ह्यूवर वापरू शकतो की त्यांच्यासाठी हे ड्युअल EMA, आणि बाकी आपण दुसरं कुठं 3 किंवा 3 पेक्षा जास्त इंडिकेटर वापरतो तिथं आपण डबल EMA लावून त्यात 9 आणि 55चं सेटिंग करू शकतो आहे। तर हे झालं EMAचं सेटिंग जे की ड्युअल EMA। आता CCIच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, इथं इनपुटमध्ये यायचं आहे। इनपुटमध्ये काय तुम्हाला बदल करायचा नाही आहे आणि स्टाईलमध्ये यायचं आहे, इथं CCI निळा कलर मी ठेवलेला आहे। स्मूथिंग लाईन बंद ठेवायचं आहे, अप्पर बँड बंद ठेवा, मिडल बँड चालू ठेवा, इथं 0 ठेवा, जे की आपण इथं बघू शकतो बाजूला ब्लॅक कलरमध्ये 0 आहे। ओके, ब्लॅक कलर 0 ठेवायचं आहे आणि लोअर बँडला पण तुम्हाला 0 करायचं आहे। ओके, लोअर बँडला पण 0 करायचं आहे, बाकी काय चेंजेस करायचे नाहीत। बॅकग्राऊंड बंद करून टाका, जे की इथं बघू शकतो लाईट कलरमध्ये, पण याला बंद केलं तरी चालेल। बस एवढंच सिंपल सेटिंग आहे। आता मी तुम्हाला दाखवतो आहे कॉल कधी बाय करायचं आणि पुट कधी बाय करायचं, ते तुम्हाला सिंपल सांगतो आहे आता मी। आता तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, हे जे काळा कलरचं दिसतं हे 9 EMA आहे, जे की आपण लेंथमध्ये 9 ठेवलं आहे, आणि हे जे निळा कलर दिसतं हे 55 EMA आहे। ओके, आणि तुम्ही 2 वेगवेगळे इंडिकेटर्स EMAचे वापरलात तर एकामध्ये 9 ठेवायचं आहे लेंथ आणि एकामध्ये लेंथ आपल्याला 55 ठेवायचं आहे। तर मी इथं ड्युअल असल्यामुळे इथं काय केलं, ब्लॅक कलरचं 9 आहे आणि इथं निळ्या कलरचं जे आहे ते 55चं EMA आहे। आता कधी पण आपल्याला फक्त पहिला रूल्स लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही आता इथं निळ्याच्या ठिकाणी दुसरं कुठलं तुमच्या मर्जीनं पण कलर ठेवू शकता, पण तुम्हाला माहिती राहणं गरजेचं आहे की कुठला कलर किती EMAचा आहे, किती लेंथचा आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे। सांगायचं म्हणजे काय, हे जे 55चं आहे निळं, कधी पण तुम्हाला 55च्या वरती जर 9 EMA असेल, लाईन असेल वरती, तर तुम्हाला फक्त आणि फक्त CEचाच विचार करायचा आहे, कॉल बायचाच विचार करायचा आहे। तिथं आपल्याला पुट बायचा विचार करायचा अजिबात नाही। ओके, जर 55च्या वरती, सिंपल लक्षात ठेवा 55 आहे खाली आणि 9 आहे वरती, तुम्हाला त्यावेळेस फक्त आणि फक्त कॉल बाय करायचं आहे। ओके, हे तर पहिलं रूल्स आहे। आणि दुसरा रूल्स म्हणजे काय, ज्या वेळेस वरती 55 आहे EMA आणि त्याच्या खाली 9 EMA आहे, त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, पुट बाईंगबद्दल विचार करायचा आहे। त्यावेळेस आपल्याला कॉल बाईंगचा विचार करायचा नाही आहे। ओके, तर आता आपण कॉल कधी बाय करणार आपण ते सांगतो आहे। हे तर सांगितलं तुम्हाला की कुठल्या ट्रेंडनुसार तुम्ही कॉल किंवा पुट साईडलाच तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता, मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे। नीट लक्षात ठेवा, समजत नसेल व्हिडिओ पुन्हा एकदा बॅकअप घेऊन तुम्ही बघू शकताय। तर आता इथं बघा, ज्या वेळेस आपण कॉल बाय करताना सिंपल तुम्हाला हे सांगतो आहे, स्ट्रॅटेजी सांगतो आहे, कॉल कधी बाय करायचं, ज्या वेळेस आपल्याला आपण जर बघितलं
9 EMA वरती आहे आणि 55 खाली आहे. ओके, आणि याच्या खाली हे 9 EMAच्या खाली जर एखादं कॅन्डल बनलं, आता बघा इथं थोडंसं झूम करतोय मी, तुम्हाला स्पष्ट दिसेल. खाली 55 आहे. ओके, आणि वरती 9 आहे. आणि या 9 EMAच्या कॅन्डल, हे 9 EMA लाईन जे आहे त्याच्या खाली एखादं कॅन्डल पाहिजे. आता इथं कुठं आहे, हे अर्धा अर्धा आहे, मग ह्याला सोडायचं. तर इथं बघू शकता प्रॉपर एक कॅन्डल आहे जे की लाल कलरचं कॅन्डल बनलेलं आहे. ओके, तर हे बघू शकता या 9 EMAच्या खाली एखादं कॅन्डल बनलं पाहिजे. हे अशा प्रकारचं कॅन्डल आहे इथं, आणि त्याच्यानंतर येणार एक इनडिसिजन कॅन्डल. ओके, आता थोडक्यात काय, तुम्हाला हे कॅन्डलस्टिक थोडंसं वेगळं आहे, हे पण तुम्हाला थोडंसं माहिती देतो आहे मी. तुम्हाला इथं यायचं आहे, इथं कॅन्डलस्टिकमध्ये याच्यामध्ये खाली यायचं, इथं हॅकॅनॅसी असं ठेवायचं आहे आपल्याला. काय ठेवायचं आहे, हॅकॅनॅसी कॅन्डल ठेवायचं आहे, जे की आपलं नॉर्मल कॅन्डल नाही आहे, हे थोडंसं वेगळं आहे. आणि हॅकॅनॅसी कॅन्डलचं तुम्हाला एक सिम्पल सांगायचं म्हणलं तर काय, हे कॅन्डल अशा प्रकारचं असतं, खाली बॉडी आणि वरती विग, ह्याला म्हणतात बुलिश कॅन्डल. आणि वरती बॉडी आणि खाली वेग ह्याला म्हणतात बेरिश कॅन्डल. ओके, बेरिश, आणि हे इकडचं बुलिश, एक मिनिट, हे बुलिश आहे आणि इकडचं आहे हे बेरिश. ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी. आणि हे जे असतं आहे जे की बॉडीमध्ये आहे आणि वरती पण वेग आहे आणि खाली पण वेग आहे, तर ह्याला म्हणतात इनडिसिजन कॅन्डल. ओके, IDC म्हणजे इनडिसिजन कॅन्डल. तर बुलिश कसा असतो, बॉडी खालच्या साईडला असतोय, वरती वेग असतोय. बेरिश कसा असतोय, वरच्या साईडला बॉडी असतोय आणि खालच्या साईडला वेग असतंय, आणि बॉडीमध्ये असतंय सेंटरमध्ये, खाली आणि वरती वेग असतंय, त्याला म्हणतात इनडिसिजन कॅन्डल. ओके, तर आता सिम्पल आपल्या टॉपिकवरती येऊया, मेन टॉपिक. तर नॉर्मल कॅन्डल ठेवायचं नाही आपल्याला, इथं बघायचं आहे. तर पुन्हा एकदा छोटंसं ओव्हरऑल घेतोय. 55चं EMA खाली, 9 EMA वरती लाईन आहे. त्या 9 EMAच्या खाली एखादं कॅन्डल अशा प्रकारचं पाहिजे, जे की प्रॉपर पाहिजे अशा प्रकारचं. त्यानंतर बनणार एक इनडिसिजन कॅन्डल, जे की आपण बघितलेलं आहे, मध्ये बॉडी आहे वरती आणि खाली त्याला वेग असतोय, जे की इथे लाल कलरमध्ये तुम्हाला दिसतंय. ओके, एक तर सिम्पल 55 खाली, 9 वरती, आणि त्या 9च्या खाली एखादं कॅन्डल खाली असायला पाहिजे, ते कुठलाही कलर असे नका, खाली असायला पाहिजे. त्याच्यानंतर एक इनडिसिजन कॅन्डल. इनडिसिजन नंतरनं आपल्याला एक बघायचं आहे, एक बुलिश हॅकॅनॅसी कॅन्डल बघायचं आहे. बुलिश हॅकॅनॅसी कॅन्डल बघायचं आहे. सिम्पल 9 EMAच्या खाली एखादं कॅन्डल असलं पाहिजे. त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही इनडिसिजन कॅन्डल. ते इनडिसिजन नंतरनं एक बुलिश हॅकॅनॅसी. आता तुम्ही म्हणाल की हे बुलिश आहे का, तर हे बुलिश नाही आहे. का बरं नाही आहे, की कारण की आपण बुलिशमध्ये काय म्हणलेलं आहे, खाली बॉडी आणि वरती वेग. तर इथं ह्या बॉडीच्या खाली पण थोडंसं वेग आहे, इथं वरती पण वेग आहे, तर हे पण इनडिसिजन आहे, हे पण इनडिसिजन कॅन्डल आहे. तर ह्याच्यानंतरनं आपलं हे 2 इनडिसिजन आलं. पहिलं तर आपलं काय कन्फर्म झालेलं आहे या ठिकाणी, की तर आपण 55 खाली आणि 9 वरती म्हणून आपलं कॉलचं ट्रेड प्लॅन असणार आहे. त्यानंतर 9च्या खाली एखादं कॅन्डल आलं, हे पण एक दुसरं कन्फर्मेशन. आणि त्यानंतर ना एक इनडिसिजन कॅन्डल, पुन्हा इनडिसिजन कॅन्डल, त्यानंतर एक बुलिश कॅन्डल यायला पाहिजे हॅकॅनॅसीचं. मग त्या बुलिश कॅन्डलच्या क्लोजिंगवरती जिथं पण क्लोज होईल त्यानंतर ना आपल्याला लगेच एंट्री करायचं आहे. इथं प्रॉपर दाखवत नाही आहे, हे हॅकॅनॅसी कॅन्डल थोडासा वेगळा प्रकार आहे, त्यामुळं प्राईजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं इथं दिसू शकतं आहे. तर मेन कॅन्डलवरती वेगळा असतो, इथं प्राईस थोडं वेगळा असतं, म्हणजे कॅन्डल तुम्हाला समजणार नाही आहे. इथं क्लोज झालेलं आहे, ओके, नीट बघितलं तुम्ही, इथं क्लोज झालेलं आहे, तर इथं ओपन झालेलं आहे. तर ह्याला आपल्याला काय करायचं आहे, 2 इनडिसिजन किंवा किती पण इनडिसिजन बनवू दे, त्यानंतर एक बुलिश हॅकॅनॅसी कॅन्डल, जे की इथं दिसतंय तुम्हाला, हे कॅन्डलचं क्लोज इथं झालं. ह्याच्यानंतर ना आपल्याला लगेच एंट्री करायचं आहे कॉलमध्ये, नीट समजलं. 55चं खाली, 9 EMA वरती, या 9 EMAच्या खाली एखादं कॅन्डल असलं पाहिजे प्रॉपर. आणि त्यानंतरनं एक इनडिसिजन कॅन्डल, दुसरं पण बनवू शकतं, तिसरं पण बनवू शकतं. त्या इनडिसिजन कॅन्डल नंतरनं एक पाहिजे आपल्याला बुलिश हॅकॅनॅसी कॅन्डल. आणि त्या कॅन्डलच्या क्लोज नंतरनं आपल्याला समजणार की ते बुलिश आहे, आणि तिथंच आपलं असणार आहे कॉल साईडचं एंट्री. तर हे झालं प्रॉपर आपलं कॉल साईडचं एंट्री. आता बघूया आपण पुट साईडचं एंट्री कसं असणार आहे. ओके, त्यानंतर टार्गेट स्टॉप लॉस वगैरे ते पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, काळजी करू नका आणि व्हिडिओला स्किप करू नका. ओके, तर आता आपल्याला दुसरं ट्रेड कसं घ्यायचं आहे, त्यामध्ये बघू शकतो 55 EMA वरती असलं पाहिजे आणि 9 EMA खाली असलं पाहिजे. त्यावेळेस आपण काय म्हणलेलं आहे, इथं मी पुढचाच ट्रेड प्लॅन करायचा आहे. तुम्हाला कॉलमध्ये अजिबात जायचं नाही, कॉलचा ट्रेड अवॉइड, फक्त पुढचा प्लॅन.
तर 55 वरती 9 EMA खाली आणि त्या 9 EMAच्या वरती एखादं कॅन्डल असलं पाहिजे, जे की तुम्ही इथं हिरवा कलरचं बघताय हे 9 EMAच्या वरती आहे. आणि त्यानंतरनं एक इनडिसिजन कॅन्डल, जसं की बघताय इथं आपण मागाशी बघितलं इथं एक इनडिसिजन कॅन्डल, त्यानंतर इथं पण एक इनडिसिजन आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. जसं की तुम्हाला म्हणलं एकच्या ठिकाणी 4-5 पण इनडिसिजन कॅन्डल असू शकतंय. आणि इनडिसिजन म्हणजे काय, कॅन्डलच्या वरती पण वेग असणार, खाली पण वेग असणार. बुलिश हॅकेनेसी म्हणजे खाली बॉडी आणि वरती वेग. बेरिश हॅकेनेसी म्हणलं तर वरती बॉडी आणि खाली वेग असणार आहे. तर इथं सिम्पल लॉजिक आहे. 55चा वरती आहे EMA आणि 9 EMA खाली आहे. फक्त पुढचा प्लॅन करायचा आहे. 9 EMAच्या वरती एखादं कॅन्डल इथं बघू शकता. त्यानंतरनं एक इनडिसिजन कॅन्डल. मग त्या इनडिसिजन कॅन्डल नंतरनं आपल्याला बघायचं आहे एक बेरिश हायकनेसी कॅन्डल. आता इथं इनडिसिजन हे पण आहे, हे पण आहे आणि हे पण आहे. त्यानंतर इथं बनलेलं आहे आपलं बेरिश हायकनेसी कॅन्डल. तर हे क्लोज झाल्यावर समजणार की हे बेरिश हायकनेसी बनलं म्हणून. मग हे क्लोज झाल्यानंतर समजलं की बेरिश आहे. त्यानंतर लगेच आपण काय करायचं, पुढचं प्लॅन करायचं आहे. पुढचं मध्ये एंट्री करायचं आहे. पुटमध्ये एंट्री केलं तर आपल्याला खाली टार्गेट आणि आता स्टॉप लॉस सांगणार आहे. टार्गेट तुम्हाला काय घ्यायचं आहे, जर तुम्ही ह्याच्यामध्ये घ्यायचं असेल, ट्रेड प्लॅन करत असेल, निफ्टीमध्ये करत असेल, ओके, निफ्टीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे 20 पॉईंट. ओके, 20 पॉईंट टार्गेट, 20 पॉईंट स्टॉप लॉस. 20 पॉईंट म्हणजे कुठे, हे चार्टवरचे. म्हणजे प्रीमियम तुमचा असणार आहे 10 रुपयानं प्रीमियम. जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये करत असेल तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 50 आणि 50 पॉईंटचं टार्गेट, 50 पॉईंटचं SL लावायचं आहे. ते पण कुठलं 50 पॉईंट, चार्टवरचं. म्हणजे तुमचं हे असणार आहे प्रीमियम 25 रुपये. आणि तुम्ही फिन निफ्टी करत असाल, ओके, फिन निफ्टी करत असाल त्यामध्ये तुम्हाला 25 म्हणजे 25 आणि 25 पॉईंटचं टार्गेट, 25 पॉईंटचं SL. ते कुठलं, चार्टवरचं. ओके, प्रीमियम जे काय असणार ते 10 ते 12 रुपये प्रीमियम. आणि तुम्हाला बाईंग कुठलं स्ट्राईक प्राईजवर करायचं आहे, तर ते म्हणजे ATM म्हणजे ॲट द मनीवरती बाईंग करायचं आहे. तर टार्गेट स्टॉप लॉस पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे. आता अजून एक कंडिशन जे की तुम्हाला ते आपण इथं CCI सोबत मॅच करणार आहे. आता इथं कन्फर्मेशन काय बघा, आता इथं सोपं 55 वरती 9 EMA खाली, तर आपलं पुढचंच प्लॅन. त्यानंतरनं एक ग्रीन कॅन्डल 9 EMAच्या वरती, ग्रीन म्हणजे कुठलंही कॅन्डल 9 EMAच्या वरती पाहिजे. त्यानंतर एक इनडिसिजन कॅन्डल, मग इनडिसिजन. त्यानंतरनं एक बेरिश हायकनेसी कॅन्डल. मग हे कॅन्डल क्लोज झाल्यावर आपली इथं एंट्री असणार आहे. त्या एंट्रीसोबत आपल्याला खाली बघायचं आहे इथं CCIचं जे इंडिकेटर आहे ते इंडिकेटर इथं बघू शकता तुम्ही, इथं 0 आहे. थोडंसं याला मी काय करतोय, आता बघा इथं, आता तुम्हाला समजेल. इथं जे 0 दिसतंय तुम्हाला, हे 0 आहे. म्हणजे हे लाईन कुठलं आहे, 0चं लाईन आहे. ओके, या 0च्या लाईनवरती आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचं आहे. आता वरती जसं म्हणलं तुम्हाला मी, या ठिकाणी आपलं वरचं कन्फर्मेशन झालं की पुढचं ट्रेड करायचं आहे. त्याच्याच एक्झॅक्ट खाली आपल्याला बघायचं आहे, या 0 लाईनच्या खाली हे निळं लाईन पाहिजे. म्हणजे आपल्याला इथून 2-3 कन्फर्मेशन मिळतीलच. त्यानंतरनं हे खालचं CCI जे आहे ते पण एक प्रकारचं आपल्याला कन्फर्मेशन देऊन जाईल की इथून आपल्याला कन्फर्म, आपल्याला म्हणजे हे काय CCI दाखवते तुम्हाला की मार्केट इथं खाली आहे तर मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं, चान्सेस जास्तीत जास्त आहे. पॉवरफुल म्हणजे सिग्नल तुम्हाला इथं मिळू शकतं, असं एक सिग्निफिकेशन करते ते, म्हणजे सिग्नल प्रोव्हाइड करते. तर वरचं आपल्याला 2-3 कन्फर्मेशन 55 आहे, 9चं आहे, त्यानंतर एक हिरवा कॅन्डल म्हणजे कुठलंही कॅन्डल एखादं क्लोज, त्यानंतर इनडिसिजन आहे, मग एक बेरिश हायकनेसी कॅन्डल. आणि हे झालं अशा प्रकारचे 4 वरचे कन्फर्मेशन. त्यानंतरनं खालचं एक कन्फर्मेशन, हे जे 0चं लाईन आहे त्याच्या खाली हे निळं लाईन असलेलं पाहिजे. सेटिंग वगैरे सगळं डिटेलमध्ये अगोदरच सांगितलेलं आहे. ओके, तर हे झालं पुढचं प्लॅन. आणि कॉलमध्ये काय करायचं तुम्हाला, सिम्पल इथं यायचं आहे. कॉल तुम्ही ज्यावेळेस ट्रेड प्लॅन करणार त्यावेळेस पहिलं काय 55 खाली 9 EMA वरती, मग आपल्याला फक्त आणि फक्त कॉलचं बाईंगचं विचार करायचा आहे, पुट बाईंग विचार करायचा नाही. त्यानंतरनं 9 EMAच्या खाली एखादं कॅन्डल, त्यानंतरनं एक इनडिसिजन कॅन्डल. ओके, हे 9 EMAच्या खाली मग इनडिसिजन कॅन्डल आणि इथं पण एक इनडिसिजन नंतरनं एक बुलिश हायकनेसिक कॅन्डल. त्या कॅन्डलच्या क्लोजिंगवरती आपण कॉल बाय करणार. आणि त्या कॉल बायच्या अगोदर जस्ट त्याच्याच खाली आपल्याला बघायचं आहे, या 0च्या वरती असलं पाहिजे हे CCIचं सिग्नल. आता इथं बघू शकतो आपण, या 0च्या इथं आपलं या कॅन्डलवरती एंट्री होणार. ओके, आणि त्याच्याच एक्झॅक्ट जर आपण खाली बघितलं, हे निळं लाईन या 0 लाईनला क्रॉस करून इथं वरती आलेलं आहे. म्हणजे वरती गेलं, याच्यावरती गेलं तर आपण कॉल बाय करणार, आणि याच्या खाली गेलं तर आपण काय करणार, इथं पुट बाय करणार. ओके,
अपेक्षा करतो पूर्णपणे सविस्तरपणे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्युजन होत असेल कारण की जास्त काही सेटिंग वाटत असेल, पण तसं काहीच प्रकार नाही आहे. तुम्ही समजून घेतलात तर तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. त्यासाठी व्हिडिओ एक दोनदा स्किप करून पाठीमागे घेऊन तुम्ही नक्कीच बघू शकताय. आणि व्हिडिओ आवडला असेल ह्या 4-5 कन्फर्मेशन नंतरच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि या व्हिडिओनंतर स्वतःचा एक अभ्यास करायचा आहे की ह्या गोष्टी खरंच घडत आहेत का मार्केटमध्ये. जर घडत असतील तर ह्या गोष्टीचा तुम्ही वापर करू शकताय, अन्यथा याला सोडून देऊ शकताय. मी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला फोर्स करत नाही की तुम्ही ह्या गोष्टी करायलाच पाहिजे म्हणून. बाकी ते तुमची मर्जी, तुमचा अभ्यास आणि तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा. तर चला मित्रांनो, भेटूया. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.